नमस्कार, मी रेकी ग्रँड मास्टर आदित्य कुलकर्णी ट्रिनिटी हेल्थ याच्या माध्यमातून या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा आणि जी आपली प्राण ऊर्जा आहे याचं डिस्चार्ज कसं करायचं, म्हणजे ह्या ऊर्जा डिस्चार्ज कशासाठी करायच्या। तर कुठलीही एनर्जी ज्या वेळेला आपण अनुभवत असतो तर ती एनर्जी ही ठराविक एक्सटेंट पुरताच तिचा प्रभाव हा आपल्या शरीरावरती राहणं अपेक्षित असतं। याचमुळं आपली जी प्राण ऊर्जा असेल किंवा ज्या ब्रह्मांडाकडनं ऊर्जा येणारे असतील त्याचं डिस्चार्जिंग होणं हे सगळ्यात महत्वाचं आहे। तर आपण आज या व्हिडिओमध्ये माहिती घेऊयात की आपली जी प्राण ऊर्जा आहे ती डिस्चार्ज कशी करायची आणि किती एक्सटेंट पर्यंत ती करायची आणि ती रिचार्ज कशी होते। आता ज्या वेळेला प्राण ऊर्जा आपली आपण डिस्चार्ज करतो त्यावेळेला आपल्या आयुष्यामध्ये आपण जे काही कर्म करत असतो, जी काही कामं करत असतो, आता ह्या कामांच्या मध्ये प्रामुख्याने शारीरिक कामं हा याच्यामधला सगळ्यात महत्वाचा विषय। म्हणजे काय की ज्या वेळेला आपण आपल्या शरीराने कमवलेली ऊर्जा ही व्यायामामध्ये, आपल्या कामामध्ये किंवा आपण रोज सकाळी उठल्यापासून संध्याकाळी जे काही कृती करतो फिजिकली, तर ह्या कृतीमधनं ही जी क्रिया असते ती डिस्चार्ज व्हायला लागते। आता मेडिकल टर्म्स मध्ये जर का आपण समजून घेतलं तर जे आपण खातो त्याचं ट्रान्सफॉर्मेशन हे ऊर्जेमध्ये झाल्यानंतर त्या ऊर्जेचं जर का डिस्चार्जिंग झालं नाही किंवा ती ऊर्जा खर्ची पडली नाही तर साहजिकच आहे की मेडिकल टर्म्स मध्ये आपल्या शरीरामध्ये फॅट जमा होतं आणि तेच फॅट कमी करण्यासाठी किंवा ते रिड्यूस करण्यासाठी, ते जाळण्यासाठी आपण व्यायाम करतो। हे याच्यामध्ये एक मेडिकल पर्स्पेक्टिव्ह मधलं हे एक उदाहरण आहे। तर अशाच प्रकारे आपण बघणार आहोत की ज्या दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा आहेत त्या कशा डिस्चार्ज करायच्या, पण ते आपण बघणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही जर का माझा युट्यूबला बघत असाल तर माझा चॅनल नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा। हा व्हिडिओ तुम्ही जर का इंस्टाग्राम किंवा फेसबुकला बघत असाल तर नक्कीच माझं पेज लाईक करा, शेअर करा आणि हो कमेंट करायला विसरू नका। आणि हे नेहमी लक्षात ठेवा की कर्माला मेलून नसतो। आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा। नमस्कार।